आणि सन्माननीय कालरामजी फडके हे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आपण करूया। प्रदीप शेठ माली हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि भरपूर मान्यवर, कारण आज शेवटची रात्र आहे आणि ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा यांना सर्वांचा साथ लाभते, तर सर्वांचं आम्ही स्वागत करू। यस हनुमानजी पाटील। जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा पाहिली। गावदेवी मित्र मंडळ देवीचा पाडा आयोजित ही स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक 2024 चे पर्व। चला सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवायची आहे। नावडे क्रिकेट संघ नाणेफेकी हरल्यानंतर नक्कीच फलंदाजी वाट्याला आली आहे आणि नावडे क्रिकेट संघाची सलामी जोडी मैदानात प्रस्थान करताना दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक। ज्या पद्धतीने पहिले दोन सामने पाहिले, नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये 32 धाबा चेस करायच्या होत्या। न्यू यंगस्टर वाहल क्रिकेट संघाने सामना जिंकला। त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये नक्कीच खानाव क्रिकेट संघाला 39 धाबा चेस करायच्या होत्या आणि प्रदीप स्मृती गावदेवी खानाव संघाने सामना जिंकला। सुपर 6 मध्ये आजच्या रात्रीमध्ये हे दोन संघ दाखल झाले। बी गटातून अमोल स्मृती न्यू यंगस्टर वहाल आणि डी गटातून प्रदीप स्मृती गावदेवी खानाव हे दोन संघ सुपर 6 मध्ये दाखल झाले। आजचे नक्कीच आपण पाहतोय आता मात्र मैदानात 40+ चा क्रिकेटचा रणसंग्राम रंगतोय। अनुभवी खेळाडू एकमेकांसमोर, ज्याने अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली असे खेळाडू मात्र एकमेकांसमोर पुन्हा एकदा नक्कीच मैदानात। पाहुण्यांचं शुभागमन होतंय आपल्या नक्कीच अतिथी मंचावर, ज्यांचं शुभागमन होतंय ते दिनेश दादा खाणावकर साहेबांचं शुभागमन होतंय। साहेबांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। भारतीय युवा मोर्चा अध्यक्ष आपण पाहतोय दिनेश दादा खानावकर साहेबांचं शुभागमन झालंय। साहेबांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। स्वतः आपण VIP डाईज वर पनवेलचे हॅट्रिक आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांना पाहतोय। त्यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते या स्पर्धेसाठी नक्कीच उपस्थिती लाभली आहे। आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेत सहभाग दाखवला त्याबद्दल आपलं मनापासून आभार। स्ट्राइक एंडला आपण पाहतोय किरण खानावकर अप्रतिम चेंडू पाहिला। पहिला चेंडू 4 षटकांचा सामना 40+ चा रणसंग्राम। सुपर 6 मध्ये कुठला संघ दाखल होईल? पहिला चेंडू अप्रतिम होता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज आपण पाहतोय संजय भगत यांच्या माध्यमातून। पहिला चेंडू आला निर्धाव। 4 षटकांचा सामना 35 ते 40 धावांपर्यंत मजल मारावी लागेल। बॅटची कडा क्षेत्ररक्षक तैनात, चुकी होतीये, लॉंग स्टॉप चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे। किरण यांच्या बॅट मधून येणारा पहिला दणदणीत चौकार 4 धावा। आमदार आहेत आमदार होतील प्रशांत दादाचे विजयी राहतील। पनवेल तालुक्याचा सुपुत्र हिरा, पनवेल तालुक्याचा सुपुत्र हिरा आमदार प्रशांत दादाच खरा। आमदार आहेत आमदार होतील असेच जिंदा विजयी राहतील। आमदार आहेत आमदार होतील प्रशांत दादाच विजयी राहतील। अप्रतिम चौकार आपण पाहिला, क्षेत्ररक्षकाची चुकी पाहिली, त्याचा परिणाम मात्र या चेंडूवर आला चौकार। पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 4 धावा। संघाची धावसंख्या 4 धावा। पहिल्या नक्कीच सामन्यामध्ये 31चं टार्गेट होतं, दुसऱ्या सामन्यामध्ये 39चं टार्गेट होतं। गोलंदाज सज्ज, बॅटची कडा पुन्हा एकदा लॉंग स्टॉप चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न, आता मात्र सक्सेसफुल प्रयत्न राहिला। एकेरी धाव आली या चेंडूवर। संघाची धावसंख्या बिनबाद 5 धावा। असंख्य मान्यवरांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये आजच्या अंतिम रात्रीमध्ये पाहतोय। पनवेलचे नक्कीच विकासाचे महामेरू आपण नक्कीच मंचावर पाहतोय। हॅट्रिक आमदार प्रशांतदा ठाकूर, त्यांच्या समवेत आपण पाहतोय दिनेश दादा खानावकर असतील, भाई DB म्हात्रे सुद्धा मंचावर उपस्थित आहेत। प्रत्येकाचं नक्कीच आपण पाहतोय मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक तैनात, पुन्हा एकदा चुकी। वारंवार चुकी केली जाते, मात्र ज्या पद्धतीने खेळ मैदानात रंगतोय 40+ क्रिकेट आहे, सरावाचं नक्कीच सरावाची कमी मात्र मैदानात दिसतंय, त्याचा परिणाम मात्र या चेंडूवर आली आहे सिंगल। आमचे गुणलेखक लक्की आम्हाला सांगतात संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 6 या धावसंख्येवर। गोलंदाजी चांगली होते, मात्र क्षेत्ररक्षण साथ देत नाहीये उसारली संघाचे नक्कीच खेळाडू आपण पाहताय। शॉट फाईन लेग असतील, शॉट थर्ड मॅन असतील, गोलंदाज संजय भगत या षटकाचा विचार केला, 4 चेंडू फेकलेत, 6 धावा खर्च केल्या। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ब्लॅक स्क्रीन समोर चेंडू जातोय। आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणानं नक्कीच
चेंडून ज्या पद्धतीने गॅदर केलं क्षेत्ररक्षकानं तोपर्यंत आली आहे चेंडूवर सिंगल. संघाची धावसंख्या 1 ने वाढली आहे. संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 7 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी उसारली विपक्ष. नावडे 40+ असा सामना. तिसऱ्या रात्रीमध्ये हे दोन संघ मात्र सुपर 12 मध्ये दाखल झाले होते. उसारले आणि नावडे 40+चा क्रिकेटचा रणसंग्राम मैदानात रंगतोय गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता मात्र या चेंडूवर आली आहे सिंगल. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आपण पाहतोय नावडे 40+ संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 8 या धावसंख्येवर. डेरिंगवाला जिगरवाला गोरगरिबांचा वाली, डेरिंगवाला जिगरवाला गोरगरिबांचा वाली. दादा एकच शेठ शैलेश दादा. थँक्यू डीजे. तर व्यासपीठावरती पनवेल तालुक्याचा विकास आणि विकासाचे महामेरू अर्थात पनवेल तालुक्याचे लाडके आमदार, हॅट्रिक आमदार आदरणीय प्रशांत ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. ग्रामस्थ मंडळ चषक देवीचा पाडाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. समाजाप्रती असलेली नाल आणि कसल्याही टीकेला शांत भाषेत उत्तर देणारे आणि अचूक उत्तर देणारे अभ्यासू व्यक्तिमत्व पनवेल तालुक्याचे दमदार आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचा आपण शुभ सन्मान करूया. सिद्धी करवले गावामध्ये आमदार चषक नाईट स्पर्धा सुरू आहे. कदाचित तिथून साहेब इथे आलेत आणि बघा भरपूर बिझी शेड्यूल परंतु वेळात वेळ काढला. आपलं सर्वप्रथम आभार आणि स्वागत. व्यासपीठावरती पाहतोय आमदार साहेबांचं स्वागत होत असताना नुकताच तुम्ही नमो चषक पाहिला कलंबोलीमध्ये आणि नमो चषक नंतर आमदार चषक तुम्ही सर्वाधिक पाहताय. तर संपूर्ण कमिटीकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे. समवेश शैलेश माली आहेत, दिनेश दादा खानावकर आहेत, प्रदीपजी माली यांना पाहतो, प्रमोद दादा पाटील असतील, आमचे विजय म्हात्रे, अशोकजी सालुंके असतील, हे संपूर्ण कमिटी आहे इथे उपस्थित. तर मी आमदार साहेबांना विनंती करतो की या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. गावदेवी मित्रमंडळाच्या वतीनं आज आयोजित करण्यात आलेल्या मर्यादित षटकाच्या सामन्यांचा हा शेवटचा दिवस आहे. या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य सहकारी, आयोजन करणारे देवीच्या पाडामधील अशोक शेठ, आपले सर्व सहकारी, नवतरुण मंडळ, या ठिकाणी उपस्थित सर्व संघांचे खेळाडू, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी बंधूंनो, मी सगळ्यात आधी या स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. एक भव्य असं आयोजन या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून ग्रामस्थ मंडळ चषक याचं केलेलं आहे. त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो. आज क्रिकेटचा खेळ हा आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय आवडीचा आहे आणि त्या खेळाला कुठेही असू दे, ते करवलेला असेल किंवा इथे असेल, मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती लाभत असते, लोकांचा प्रतिसाद लाभत असतो आणि क्रिकेटचा खेळ आबालवृद्धांपासून सगळ्यांना आवडत असल्यामुळे त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं पाठिंबा देणारी मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. आणि म्हणूनच अशोक शेठ तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकीकडे महापालिकेचं क्षेत्र झालंय, या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं क्रीडा स्पर्धांना पोषक असं वातावरण तयार करता आलं पाहिजे. यासाठी मी असेन किंवा भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व सहकारी सातत्यानं प्रयत्नशील राहू याची ग्वाही या निमित्तानं तुम्हाला देतो. हे मैदान सुटावं अशी तुमची मागणी आहे, ते एकदा स्पर्धा झाली की पण बसत जाऊ, म्हणजे मग याचा पाठपुरावा हा आपल्याला सगळ्यांना मिळून करता येईल. मी या निमित्तानं आयोजन करणाऱ्या सर्व तरुण सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सर्व ग्रामस्थ मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो. सामाजिक कार्यासाठी जेव्हा आपापला राजकीय पक्ष बाजूला ठेवून सारी मंडळी एकत्रित येतात त्यावेळेला असे भव्य कार्यक्रम होतात. मला खात्री आहे की अशाच पद्धतीनं लोकनेते दिबा पाटील साहेब यांचा वारसा घेऊन पुढे जाणारे आपण मंडळी आहोत. पुढच्या सर्व सामाजिक कामासाठी आपण एकत्रित येऊया आणि या गावाच्या विकासासाठी प्रयत्न करत राहूया. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पंकज भगत खानाव हा संघ जिंकला होता. या पंकज सामनावीरची ट्रॉफी दिली जाईल मॅन ऑफ द मॅच साहेबांचे शुभ असते. पंकज अभिनंदन. हा संघ सुपर 6 ला गेला साहेब, खानाव संघ, आणि या संघाला देखील चषक मिळेल. पंकज भगत अभिनंदन. धन्यवाद साहेब आपण आल्याबद्दल. शैलेश माली थांबा, आपला सन्मान केला जाईल. थेट सरपंच केरने काही काल आपण सन्मानाकडे जातोय. शैलेश माली यांचं स्वागत करूया.
तदनंतर तुम्ही पाहताय दिनेश खानावकर नावडे, एक दमदार व्यक्तिमत्व, नवरात्री उत्सव असेल, अनेक चांगली कार्य त्यांच्या माध्यमातून केली जातात, समाजसेवा, आणि खरं तर आमदार साहेबांनी घडवलेले कार्यकर्ते आहेत. दिनेशजी खानावकर असतील किंवा शैलेश शेठ माली आणि आमचे अशोकजी सालुंके साहेब ज्येष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे. विजय म्हात्रेंना पाहतो आपण त्यांचा सन्मान करत असताना. यावं दिनेश खानावकर यांचा आपण सन्मान करूया. आणि आपण प्रदीपजी माली साहेबांना पाहतो खेरणे, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. दिनेशजी खानावकर यांचा आपण सन्मान करतोय. एक चांगले व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो, युवा पिढीचे हृदय सम्राट त्यांना म्हटलं जातं आणि युवा अध्यक्ष आहेत ते मित्रांनो. रायगड जिल्हा सरचिटणीस, हॅलो, युवा मोर्चा अध्यक्ष. तर मी विनंती करतो परेशभाई पाटील साहेबांना विनंती असेल की प्रदीप आपण माली. मंचावर या. प्रदीप माली यावं, प्रदीप दादांचा सन्मान केला जाईल. खेरणे गाव आणि शैलेश शेठ माली यांचे खंदे समर्थक आहेत बघा, किंग मेकर प्रदीप शेठ माली यांना नेहमी ओळखलं जातं. शैलेश शेठ माली जिथे असतात तिथे प्रदीप शेठ माली यांचं आवर्जून नाव घेतलं जातं. आणि एवन जोडे मित्रांनो आमची प्रदीप शेठ माली खेरणे यांचं स्वागत केलं जात आहे. नक्कीच पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. परेशभाई पाटील साहेबांचं शुभागमन. आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. मिलिंदजी जोरेकर यांचं स्वागत केलं जाईल. यावं मिलिंद जोरेकरजी या. मिलिंद जोरेकर यांना सन्मानित केलं जाईल. प्रेक्षकांची थोडी दिलगिरी व्यक्त करतो कारण आमदार साहेब आले होते आणि त्यांच्याकडे वेळ कमी होता, त्यामुळे आपण सन्मान घेतला. तर याच दरम्यान मंचावरती शुभागमन झाले ते स्वर्गीय SS पाटील चषकाचे दमदार आयोजक वल्लभ गावातील परेशभाई पाटील जे अध्यक्ष आहेत SS पाटील कंस्ट्रक्शनचे, त्यांचं शुभागमन झाले. परेशभाई पाटील यांचे आपलं स्वागत आहे. आणि वांजळ गावचे परेशभाई पाटील WPL चे अध्यक्ष, त्यांचं देखील शुभागमन झाले, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. दमदार व्यक्तिमत्व पनवेल उपता रायगड उपता प्रमुख सन्माननीय परेशभाई पाटील यांना आपण पाहतोय. आणि सन्माननीय कानिपनाथ चव्हाण देवीचा पाडा यांचे शुभागमन झाले, त्यांचं देखील स्वागत. या जाऊया मॅच कडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच धन्यवाद प्रवीण. असंख्य मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभलाय. आणि आता ज्यांनी या स्पर्धेतून रजा घेतली ते पनवेलचे हॅट्रिक आमदार प्रशांतदादा ठाकूर. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय दिनेशदादा खानावकर असतील, शैलेश शेठ माली, सुदेश शेठ फडके, अशोकदादा साळुंके, काळूराम शेठ फडके. असंख्य मान्यवरांची उपस्थिती पाहिली. भाई DB म्हात्रे असतील, परेशभाई पाटील असतील, त्यानंतर संतोष शेठ चौधरी असतील, नाना शेठ पाटील असतील. असंख्य मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली. त्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. जाऊया मॅच कडे. गोलंदाजीच्या बोल्यावर विश्वास भगत, चांगला फटका, प्रतिम फटका, वन बाउंड चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, 4 धावा, चौकार. परेश भाई बादशाह पनवेलचा एकच परेश भाई, त्याच्या समोर कुणाची हिंमत नाही, त्याच्या समोर कुणाची हिंमत नाही. बादशाह पनवेलचा एकच परेश भाई, बादशाह पनवेलचा एकच परेश भाई. धन्यवाद डीजे. अप्रतिम फटका पाहिला. संघाची धावसंख्या 30 धावा, 1 गडी बाद. पहिल्या षटकात संजय भगत यांनी खर्च केले 8 धावा. दुसऱ्या षटकाचा विचार केला गणेश भोईर यांनी 18 धावा खर्च केल्या. आणि या षटकाचा विचार केला पहिल्या चेंडूवर आला चौकार. पाहुण्यांचा शुभागमन होत आहे. आपण पाहतोय आमचे वल्लभ गावचे परेशभाई पाटील साहेबांचा शुभागमन होत आहे. साहेबांच्या या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. पहिल्या चेंडूवर आला चौकार. संघाची धावसंख्या 30 लॉस ऑफ 1 विकेट, 30 धावा. गोलंदाज सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मनगुटीच्या ताकदीने चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. इट्स अ मॅक्झिमम हिट. षटकार. बाजी जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय मैदानात. एका बाजूला नावडे 40+ आणि उत्सारली 40+. ही मोटारसायकल आपण पाहतोय. कोण जिंकणार ही मोटारसायकल?
या स्पर्धेच्या नियमानुसार सुपर 12 पर्यंत नक्की धावा गृहीत धरल्या जातील याची दक्षता घ्यायची आहे। सुपर 12 मध्ये खेळणाऱ्या संघांनी सुपर 12 पर्यंत फक्त धावा गृहीत धरल्या जातील आणि प्रति विकेट 5 धावा 5 पॉइंट असतील याची दक्षता घ्यायची आहे। आता मात्र गडी बाद झालाय विजय खानावकर बॅक टू पवेलियन। पहिल्या षटकात आले 8 धावा, दुसऱ्या षटकाचा विचार केला गोलंदाज गणेश यांनी खर्च केले 18 धावा। पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा पाहिल्या। तिसऱ्या षटकात विश्वास भगत गोलंदाजीला आले। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर विजय खानावकर बाद झाले। नवीन फलंदाज आपण पाहतोय नितीन कोहली, नितीन कोहली यांना पाहतोय, अनुभवी खेळाडू। गोलंदाजीच्या बोल्यावर विश्वास भगत, ज्यांच्या पेस करण्याचा प्रयत्न होता, चांगला प्रयत्न होता, नक्कीच आपण पाहिला। लेगबायच्या स्वरूपात आली आहे सिंगल। संघाची धावसंख्या 1 निवडली आहे, संघ जाऊन पोहोचलाय 37 37 धावा, 2 गडी बाद 37 धावा। या षटकाचा विचार केला, 4 चेंडू फेकले गोलंदाजानं, 11 धावा खर्च केल्या विश्वास भगत यांनी। स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, चांगला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा पुरेपूर संपर्क झाला नाहीये। निर्धाव चेंडूची सांगता। स्ट्राईक एंडला अजय कोहली, नॉनस्ट्राईक एंडला नितीन कोहली, 2 बंधू मात्र मैदानात खेळताना गोलंदाज विश्वास भगत। मोठा फटका, अजय कोहली याच्या बॅट मधून येणारा मोठा प्रहार, चेंडू जातोय षटकार, 6 धावा। तो पत्ता करतो गुल। जबरदस्त फटकेबाजी, 3 षटकाची समाप्ती होते। 43 लॉस ऑफ 2 विकेट, 43 धावा, अंतिम षटक। चला स्पीडअप करायचंय, उसारली 40 प्लस संघ। नेक्स्ट मॅच एफ गटातून आपल्याला नक्कीच नेक्स्ट मॅच असेल सुपर 12 मधली। वावंजे 40 प्लस विपक्ष रिडगर 40 प्लस। दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचंय। वावंजे 40 प्लस विपक्ष रिडगर 40 प्लस। क्रिकेटचा थरार मैदानात पाहतो या रजनीमध्ये। आजचा सुपर 12 चा अंतिम रात्र आणि सुपर 6 मध्ये दाखल झाले नक्कीच 2 संघ आपण पाहिले। पहिला संघ नक्कीच बी गटातून पाहिला, अमोल स्मृती न्यू यंगस्टर वहाल। त्यानंतर डी गटातून दुसरा संघ सुपर 6 मध्ये दाखल झाला, प्रदीप स्मृती गावदेवी खाणाव। तिसरा नक्कीच सामना मैदानात रंगतोय। एका बाजूला आपण पाहिला उत्सारली 40 प्लस संघानं नाणेफेकी जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय नावडे 40 प्लस क्रिकेट संघाला। संघाची धावसंख्या 43 धावा, 2 गडी बाद। अंतिम षटक स्लॉगरचं षटक। चला स्पीडअप घ्यायचंय, उसारली संघ स्पीडअप घ्या जरा। अंतिम रात्र आहे, 11 सामने आपल्याला खेळवायचे आहेत। अंतिम षटक गोलंदाजीच्या बोलावर आपण पाहतोय गणेश। मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभते। माजी सरपंच वावंजाचे आपण पाहतोय एकनाथ दादा पाटील साहेबांचं शुभागमन झालंय। साहेबांच्या शुंगलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। अप्रतिम फटका पाहिला, नितीन कोहली यांच्या बॅट मधून येणारा दर्जेदार षटकार। अप्रतिम धून आपण पाहतोय डीजे ओमी यांच्या माध्यमातून। डीबी भाई म्हात्रे आपण पाहतोय, प्रथम नागरिक वावंजेगाव सरपंच आपण पाहतोय डीबी भाई म्हात्रे। पहिल्या चेंडूवर आला षटकार, संघाची धावसंख्या 49, 49 धावा, 2 गडी बाद। पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, यष्टीरक्षक तैनात होता, मात्र चेंडू गॅदर करता आला नाहीये। या चेंडूवर आली आहे सिंगल, या सिंगलला मात्र 50 कंप्लीट झाली आहे। नावडे 40 प्लस क्रिकेट संघ खेळतोय। अप्रतिम फटकेबाजी, ज्या पद्धतीने विजय यांनी फलंदाजी केली, किरण यांनी फलंदाजी केली, त्यानंतर मात्र 2 बंधू मात्र मैदानात खेळताना स्विचचा प्रयत्न। चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता। अजय कोहली यांचा नक्की निर्धार होता की
स्विच हिट करण्याचा, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा, मात्र चेंडू आला निर्धाव. संघाची धावसंख्या 50 धावा. 2 गडी बाद. या षटकातील विचार केला, या सत्रातील विचार केला, 3 चेंडू शिल्लक असेल. गोलंदाजीच्या बोल्यावर गणेश यांना पाहतोय आपण. शॉर्ट प्लॅनचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र सक्सेसफुल प्रयत्न झाला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट पा 2 या बंधूंमध्ये अप्रतिम. या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 52. 52 धावा, 2 गडी बाद. 52 धावा, 2 गडी बाद. 52 अशी धावसंख्या, चांगली धावसंख्या उभारली आहे. नक्कीच नाणेफेकी हारल्यानंतर फलंदाजी नक्कीच वाट्याळ आली आणि अप्रतिम फटकेबाजी दाखवली. शाडबलाचा चेंडूचा पूल केलाय, कव्हरच्या वरनं नक्की चेंडू जातोय. अप्रतिम फटका. अजय कोहली यांच्या बॅट मधून चेंडू जातोय. 1 बाउंड चेंडू, सीमा पार, चौकार, 4 धावा. भाई बादशाह पनवेलचा एकच परेश भाई, त्याच्या समोर कुणाची हिंमत नाही, त्याच्या समोर कुणाची हिंमत नाही. बादशाह पनवेलचा एकच परेश भाई. धन्यवाद डीजे अप्रतिम धून, डीजे ओमी यांच्या माध्यमातून असंख्य मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहतोय. लो बुलटा चेंडू, फक्त दिशा दिले, मनगुटीच्या ताकदीने चेंडू फेकून दिलाय. इट्स अ बिग हिट. षटकार, 6 धावा. चला मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे वलिया. मी आमंत्रित करेन सन्माननीय वावंजे गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि राजकीय क्षेत्रामधील ज्यांची नेहमी उत्तुंग भरारी असते, रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक सन्माननीय परेशभाई पाटील भाईंना मी विनंती करेन की भाई आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार आपण इथे करावा. आपण या आपल्या VIP डाईज वर करूया या सर्वोत्कृष्ट प्रतिनिधीचा शुभ सन्मान. पहिल्या सत्रात 62 धावा पाहिल्या, 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजय कोहली यांच्यासाठी कॅश प्राइज आले. DB भाई मात्रे सरपंच वावंजे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय अजय कोहली यांच्यासाठी. परेशभाई पाटील बाईंचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. प्राप्ती लाईव्ह स्टुडिओच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक घर बसला आनंद घेत आहेत या स्पर्धेचा आणि हा शुभ सन्मान होत आहे हे सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्वाचा. साहेब आम्ही आपला मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करू की आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला दिलाय. त्यानंतर परेश पाटील वल्लभगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व परेशजी पाटील यांना मी विनंती करेन, मराठी उद्योजक, त्यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करावा. शून्यातून विश्व निर्माण केलं जाऊ शकतो हे परेशजी पाटील यांनी करून दाखवलं आणि त्यांचा शुभ सन्मान मायची उबदार शाल, त्यासोबत प्रेम, सौंदर्य आणि सुगंध यांचं प्रतीक ठरणार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन दादांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य आनंद कांबळे यांना मी विनंती करेन की आपण देखील आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार इथे करावा. नावडे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दादांचा आपण शुभ सन्मान इथे करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि वारसा खरं तर असाच मी उल्लेख करेन. आचरणातून जपणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. वावंजे गावचे माजी उपसरपंच सन्माननीय एकनाथजी पाटील दादांना मी विनंती करेन की आपण देखील या एकनाथजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. वावंजे गावचे माजी उपसरपंच आणि राजकीय वसा जपणारा हे राजबिंड प्रतिनिधी, त्यांचा माजी सरपंच आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. झालंय, धन्यवाद. त्यासोबत आमचे गुणवंत क्रिकेट समालोचक आणि गुणवंत क्रिकेटर आणि ऑर्गनायझर मॅनेजमेंटचा बादशाह अजय भाई वामंजे यांचा आम्ही इथे शुभ सन्मान करत आहोत. या अजय, तुमचाही शुभ सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय नगरसेवक गणेशजी कडू साहेबांचं मैदानावर आगमन झालंय. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर, खरं तर तुमची जागा प्रेक्षकांमध्ये नसून आमच्या हृदयामध्ये या VIP डाईजवर
मी गणेशजी कडू साहेबांना विनंती करेन, शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक आपल्याला विनंती आहे की व्यासपीठावर येऊन आपण आसनादी सभा आपले हार्दिक हार्दिक स्वागत. खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालंय, दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत आणि आमचे युवा समालोचक मनोज ठाकूर हे आपल्यासोबत जॉईन होणार आहेत. तर रेडगर गावचे आमचे ऍडव्होकेट बालकृष्ण भोपी यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन आसनादी सभा सूर्यकांत दादा पाटील यांच्याकडून आपल्याला आमंत्रित केलं जाते आणि त्यासोबत जयवंत भोपी यांना देखील आम्ही विनंती करू की आपण देखील व्यासपीठावर येऊन आसनादी सभा व्हायचं आहे. याच्यानंतर वावंज 40+ आणि रेडगर 40+ असा सामना होणार आहे. त्याचा टॉस इथे केला जाईल, तर प्लीज दोन्ही कॅप्टन लगेचच व्यासपीठावर या. जसं पहिलं षटक संपेल तसं आपण लगेच टॉस करू. मॅचला होते सुरुवात. ओ टू कंटिन्यू कॉम्बॉक्स मनोज ठाकूर यांचा आवाज. थँक्यू वैभव सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. प्रथम गणरायाला मानवंदना, त्याचनंतर अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, येथे नद्यांनी दिली आम्हाला ध्येयासाठी सामर्थ्य बलिदानाची. पहाड डोंगर येथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येते लढवया सदाशिरी. रणफंदीची जाता मची कोण आम्हा भयभीत करी. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. तोडल्या जरी नसा फुटली जरी छाती, तरी हृदयातून आवाज फक्त एकच येईल, राजे शिव छत्रपती, राजे शिव छत्रपती. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा. नक्कीच पाहुण्यांचं शुभागमन होतंय. आपण पाहतोय मंचावर किरण शेठ दाबणे साहेब नगरसेवक, त्यानंतर गणेश शेठ कडू साहेब नगरसेवक, माजी नगरसेवक. नक्कीच सूर्यकांत पाटील यांचे परममित्र आहेत किरण शेठ दाबणे आणि गणेश शेठ कडू साहेबांचं शुभागमन. त्यानंतर त्यांच्या समवेत मयूर शेठ दाबणे. थँक्यू हनुमान सर. मॅचला सुरुवात होतीये. पहिल्या फेरीत रक्केजाज सुपर 12 आणि आज खरं तर 12 जे संघ 12 संघ जे सुपर 12 साठी क्वालिफाय झालेत त्यांच्यामधली ही तिसरी लढत आपल्या भेटीला येते. एका बाजूला जय हनुमान नावडे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपण उसारलेला बघतोय. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 62 धाबा खोटून काढल्यात आणि 63 धाब्यांचं लक्ष आहे. समोर गोलंदाजी मार्गवर आपल्याला गोलंदाज बघायला मिळत आहेत. नितीन कोहली आणि 2 फलंदाज फलंदाजीच्या मार्गवरती, गणेश भोईर आणि संजय भगत आपण बघतोय फलंदाजीच्या मार्गवरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावपुस्तकावरती आपल्याला 3 धावा बघायला मिळत आहेत. 63 धावांचं लक्ष आहे. 4 षटकामध्ये 63 धावा बनवायच्या आहेत आणि इथून बघा उत्कृष्ट गोलंदाजी. इथे गोलंदाजीच्या मार्गवरती नितीन कोहली असतील आणि त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजी इथे पेश केली जाते. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला नितीन कोहली यांची एक उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या पॉवर प्लेचा विचार केला तर पहिल्या पॉवर प्ले मध्ये इथून धावा जमा कराव्या लागतील उसरली क्रिकेट संघाला, कारण समोर 63 धावांचं लक्ष आहे आणि 4 षटक. आणि या जय हनुमान नावडे क्रिकेट संघाचा विचार केला ना तर गोलंदाजी उत्कृष्ट आहे या नावडे क्रिकेट संघाची, त्यामुळे हल्ला चढवावा लागेल इथून उसारले क्रिकेट संघाला. नेक्स्ट बॉल. फटका खेचायचा प्रयत्न होता. अजून एक डॉट बॉल आलाय. येणारे डॉट बॉल कर्दंकाल ठरतील का टीम उसारली संघाला? समोर फलंदाज संजय भगत आहेत आणि त्यानं लागोपाठचे 3 बॉल डॉट केलेत. समोर संजय भगत. पॉवर प्लेचं पहिलं षटक. शेवटचा बॉल अलॉंग द कार्पेट. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अडवणी केली जाईल आणि शेवटच्या बॉल वरती येते फक्त सिंगल. पंचांचा इशारा. पहिलं षटक इथे संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम उसारली जाऊन पोचले फक्त 4 धावा धाव पुस्तकावरती. हॅलो, जाऊया नाणेफेकीकडे. रेडगर 40+ संघाचा संघनायक, रेडगर 40+ संघाचा संघनायक नाणेफेकी नक्कीच केली जाईल. मी विनंती करतोय मान्यवर दिनेश शेठ खानावकर साहेब, त्यानंतर माजी नगरसेवक गणेश शेठ कडू साहेब आणि किरण शेठ दाबणे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते
नाणेफेकी करायची आहे. वावंजे 40+ आणि रिडगर 40+ असा सामना VIP डाईज वर आपण पाहतोय. कोलके गावचे सरपंच रोहन शेठ म्हात्रे साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर आपण पाहतोय प्रकाश अनंत म्हात्रे देवीचा पडा. त्यानंतर आपण पाहतो या मंचावर ज्यांची उपस्थिती लाभली आहे ते मयूर शेठ दाबणे पाळेखुर्द. सर्व मान्यवरांचं या शृंखलेच्या माध्यमातून मी स्वागत करत आहोत. वावंजे विपक्ष रिडगर 40+ चा सामना आजच्या रजनीमधील चौथा सामना. नाणेफेकी जिंकली आहे. वावंजे 40+ संघाने नाणेफेकी जिंकली आहे. पाहुण्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. माजी नगरसेवक गणेश शेठ कडू साहेबांचा शुभ सन्मान सूर्यकांत दादा पाटील, नक्कीच विजय दादा म्हात्रे, संजय दादा पाटील, सोमनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते प्रमोद दादा पाटील विभाग प्रमुख आपण पाहतोय. आयोजकांच्या माध्यमातून गणेश कडू साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मायाची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाईल. त्यानंतर आपण पाहतोय मयूर शेठ दाबणे साहेबांचा शुभ सन्मान युवा नेतृत्व आपण पाहतोय. मयूर शेठ दाबणे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यानंतर या मंचावर आपण पाहतोय या मंचावर ज्यांची उपस्थिती लाभली आहे ते कोळक्याचे थेट सरपंच रोहन म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. रोहन शेठ म्हात्रे, त्यानंतर आपण नक्कीच VIP डाईज वर पाहतोय वलपचे तुषार शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. रोहन शेठ म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर उत्कृष्ट खेळाडू नक्कीच एक चतुर यष्टीरक्षक पंकज पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. थँक्यू हनुमान सर. इथून पहिला फटका आपण बघतोय टीम उसारलीला गावदेवी उसारली क्रिकेट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपल्याला जय हनुमान नावडे 40+. खरं तर खूप चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. ग्रामस्थ मंडल चषक 2024 हे सुंदर पर्व नाईट क्रिकेट शृंखला आणि खरं तर 20-40+ संघ होते आणि त्या 20-40+ संघांमधून 4 संघ सुपर 12 साठी क्वालिफाय झालेत आणि त्यामधील पहिला सामना आपल्याला बघायला मिळतोय. गावदेवी उसारली इथून यू मिस आय विल डेफिनेटली हिट यष्ट्यांचा वेध घेतलाय. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर होतोय. हे लागोपाठचे 2 धक्के टीम गावदेवी उसारलीला 2 षटक संपतायत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावपुस्तकाचा विचार केला. धावपुस्तकावरती धावा होत आहेत फक्त 9. त्रेसष्ट धावांचं लक्ष होतं आणि प्रतिहल्ला करायचा होता गावदेवी उसारली क्रिकेट संघाला. मात्र त्याप्रमाणे फटकेबाजी राहिली नाही. नितीन कोहलीनं पहिलं षटक हाताळलं, त्यानं धावा खर्च केल्या फक्त 4 आणि त्याच नंतर दुसरी गोलंदाजी केली भालचंद्र खानावकर यानं, त्यानं धावा खर्च केल्या फक्त 5 आणि विकेट मिळवल्या 2 षटक संपलेत आणि धावपुस्तकावरती 63 धावा बनवायच्या होत्या आणि त्यामध्ये बनल्या गेल्यात 9 धावा.
रिडगर नक्कीच रिडगर गावचे पोलीस पाटील दीपक शेठ पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आला असाल तर या मंचावर स्वागत आहे आपलं या शृंखलेच्या माध्यमातून. ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू सर. 2 षटक संपलेत आणि 63 धावा बनवायच्या होत्या, मात्र त्या 63 धावामधून धावा बनल्या जात आहेत गावदेवी उसारली क्रिकेट संघाकडून फक्त 9 धावा बनल्या जात आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी आता येणारे 12 चेंडू आणि 54 धावा बनवायच्या आहेत. हा सामना एकतर्फी बघायला मिळेल का? कारण आपण विचार केला जे हनुमान नावडे क्रिकेट संघ गोलंदाजी खूप चांगली आहे या संघाकडे आणि तशाच प्रकारची गोलंदाजी आपण बघितली पहिल्या 2 षटकामध्ये फक्त धावा 9 खर्च केल्या. इथून फटका चांगला आहे, कव्हरला चेंडू तिथे खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत मिळेल फक्त इथून क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि येतोय हा चौकार. त्याच्याकडे लक्ष देणं गोलंदाजाला अनिवार्य असतं. इथून फटका तिथे सुंदर खेचायचा प्रयत्न होता, तिथे अडवणी केली जाते आणि आली आहे सिंगल. दिल्ली खूप दूर आहे, इथून फटकेबाजी करावी लागेल गावदेवी उसारली क्रिकेट संघाला. जर दिल्लीला जायचंय ना तर तुम्ही पायी दिल्लीला पोहोचू शकत नाही, त्यासाठी फ्लाईट आणि ट्रेनचे तिकीट बुकिंग करणं अत्यंत महत्वाचं असेल. इथून फटकेबाजी करावी लागेल. नेक्स्ट बॉल, इथून फटका खेचायचा होता, चेंडू हवेमध्ये आपल्यामध्ये अडकलाय. अजून एक फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा मैदानाच्या बाहेर होईल. फलंदाज कुंदन भगत. थँक्यू डीजे. सुमधुर संगीत आपल्याला डीजे ओमी यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. वारंवार या क्षेत्रामध्ये कोणतीही क्रिकेट स्पर्धा असेल तर डीजे ओमी यांची खास आपण बोलवणं आपल्या आयोजककर्त्यांच्या वतीने त्यांना केलं जातं. त्याचं उत्तम उदाहरण डीजे ओमी यांच्या माध्यमातून आपल्याला वारंवार बघायला मिळतंय. अजून मॅच ऑन आहे, बनवायच्या आहेत 14 धावा म्हणल्या गेलेत आणि बनवायच्या आहेत 9 चेंडू 49. फटकेबाजी करावी लागेल. आलाय वाईड बॉल, पंचाने तिथे लाईन चेक केली, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आणि अजून एक एक्स्ट्रा रन. 9 चेंडू 48 धावा अजून बनवायच्या आहेत. मॅच अजून ऑन आहे. जर फटकेबाजी इथून सुरुवात केली उसारली क्रिकेट संघानं तर मॅच मध्ये एंटर होण्यास वेळ लागणार नाही, मात्र फटकेबाजी करावी लागेल आणि त्याच दिशेने इथं फटका खेचण्याचा प्रयत्न होता. लॉग ऑनला क्षेत्ररक्षक होते आणि पकडलाय सेल आणि संपलाय तिथे फलंदाज जितेंद्र भगतचा खेळ. धन्यवाद डीजे. आपण मंचावर अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहतोय. मंचावर आपण किरण शेठ दामणे साहेबांना पाहतो, त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यानंतर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मंचावर आमचे प्रकाश अनंता म्हात्रे कणेपेन या नक्कीच मान्यवरांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. या सर्व दानशूर दात्यांचं गावदेव मित्र मंडळ देवीचा पडा आणि ग्रामस्थ मंडळ देवीचा पडा यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सर. इथून बनवायच्या आहेत आता 8 चेंडू 48 धावा. सामना एका बाजूला झुकतोय की काय? जय हनुमान नावडे क्रिकेट संघाच्या बाजूनं हा सामना झुकतोय की काय? पूर्णपणे इथून सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न विशाल खानावकर गोलंदाजीच्या मार्गवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. बनवायचे आहेत 8 चेंडू 48 धावा. समोर फलंदाजी मार्गवर नवीन फलंदाज आहेत 6व्या क्रमांकाचे विलास खंडागले फलंदाजीच्या मार्गवरती आहेत. फटकेबाजी करावी लागेल. 8 चेंडू 48 धावा बनवायचे आहेत म्हणजे 8 चेंडू 8 षटकार ठोकावे लागतील, तेव्हा इथून सामन्यामध्ये एंटर होतील. सामना पूर्णपणे एका बाजूला झुकताना आपण बघतोय. जय हनुमान नावडे आलाय इथे डॉट बॉल
आणि आता बनवायचे आहेत 7 चेंडू 48 धावा. सामन्याला मजा राहिली नाहीये, मात्र इथून जरी फटकेबाजी केली आणि एखादा नो बॉल टाकला जय हनुमान नावडे क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने तर सामन्यामध्ये शिरकाव होईल. इथून अजून एक डॉट बॉल आलाय. वारंवार येणारे हे डॉट बॉल कर्दंकाल ठरले उसारली क्रिकेट संघावरती. आणि आता तिसरं षटक सुद्धा संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपुस्तकाचा आपण विचार केला 15 धावा धावपुस्तकावरती बनल्या जात आहेत. म्हणजे येणार एक षटक आणि बनवायचे आहेत 48 धावा. नक्कीच मंचावर आपण DB भाई म्हात्रे यांना पाहतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. आपलं सुद्धा मनापासून आभार. मी विनंती करतोय गणेश शेठ पाटील वाकडी साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. जाऊया मॅच कडे. अतिशय रंगतदार सामना मैदानात रंगतोय. 40+ क्रिकेटचा थरार मैदानात रंगतोय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सर. बनवायचे एक षटक आणि 48 धावा. इथून जो संघ जिंकेल तो संघ खरं तर या ट्रॉफी वरती आपलं नाव कोरेल आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये तो संघ दाखल होईल. आलाय इथून वाईट बॉल. 4थं षटक आपण गोलंदाजी मार्गवर बघितला. गोलंदाज आहेत किरण, गोलंदाजी मार्गवर आहेत. समोर आपण बघतोय फलंदाजीच्या मार्गवरती फलंदाज आपल्याला बघायला मिळतील. फलंदाजी मार्गवरती गणेश आपण बघतोय फलंदाजीच्या मार्गवरती. इथून फटका बॅटची एज लागली, तिथे अडवणी गेली शॉर्ट फाईन रिजन मध्ये आणि आलाय डॉट बॉल. आता सामन्याला मजा राहिली नाहीये. सामना एक बाजूने झुकताना आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर जय हनुमान नावडे क्रिकेट संघाच्या बाजूने हा सामना झुकताना आपल्याला दिसतोय. आता फक्त शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 48 धावा बनवायचे आहेत. इथून अजून एक अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक असतील. जोपर्यंत अडवणी करते तोपर्यंत आली आहे सिंगल. इथून पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण केलंय जय हनुमान नावडे क्रिकेट संघानं. इथून हा सामना जिंकला तर बक्षीस पात्र फेरीसाठी खरं तर हा संघ दाखल होईल सुपर 6 साठी. 7 दिवसीय ही क्रिकेट शृंखला आपल्याला बघायला मिळते. ग्रामस्थ मंडळ चषक देवीचा पाडा 2024 सुंदर पर्व आणि आज मेगा फायनलचा दिवस जिथे सुपर 12 चे हे सामने. आलाय अजून एक डॉट बॉल आणि पूर्णपणे आता हवा काढून टाकली आहे या सामन्याची गोलंदाजी करत असताना जय हनुमान नावडे क्रिकेट संघानं. नावडे क्रिकेट संघाचा विचार केला 40+ गटामधील हा एक बलाढ्य क्रिकेट संघ आहे आणि इथून आली आहे. इथे लॉग ऑफला चेंडू खेळून काढलेत आणि आली आहे सिंगल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल आणि शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील आणि धावांचा आपण विचार केला ना तर अजून खूप पल्ला पार पाडायचा आहे. 2 चेंडू मध्ये जवळपास 46 धावा बनवायच्या आहेत आणि इथून यष्टांचा वेध घेतलाय. फलंदाज होतोय बाद 6व्या क्रमांकाचा गणेश भगत. सुरेश शेठ म्हात्रे देवीचा पाडा साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. अतिशय रंगतदार सामना मैदानात. मात्र ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी पाहिली अप्रतिम क्रिकेट दाखवला नावडे संघानं आणि या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करताना नावडे क्रिकेट संघ मात्र आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचंय. वामनजे 40+ विपक्ष रीडगर 40+. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि एका चेंडू मध्ये बनवायच्या 46 धावा. खूप मोठ्या फरकानं इथे परास्त स्वीकार करावा लागेल. शेवटचा 1 बॉल लॉग ऑफ मध्ये तिथे कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि खूप मोठ्या फरकाने इथून गावदेवी उसारली क्रिकेट संघाला परास्त व्हावं लागलं. हार्डलक गावदेवी उसारली क्रिकेट संघ आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात. आपलं सुद्धा खूप खूप आभार. नेक्स्ट मॅच आपल्याला लगेच बघायला मिळेल. एका बाजूला रीडगर 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वामनजे 40+. तोपर्यंत बोलूयात देऊयात या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अजय कोहली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो खरं तर लेजंड प्लेयर आहेत नावडे क्रिकेट संघाकडून अजय कोहली ठरलेत या मॅचचे हिरो. ज्यानं फलंदाजी करत असताना 7 चेंडू मध्ये धावा बनवल्या 20 धावा. तो अजय कोहली ठरलेत या मॅचचे हिरो मॅन ऑफ द मॅच. कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी.